विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील कार्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक आयोजित करण्यात आलेलं आहे। या बौद्धिक वर्गाला शिवसेना आणि भाजपचे आमदार उपस्थित आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बौद्धिक वर्गाला गैरहजर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून फक्त राजू कारेमोरे यांनी हजेरी लावलेली होती। गेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी यावेळेसप्रमाणे संघाच्या बौद्धिकाकडे पाठच फिरवलेली होती। स्वतः अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी पाठ फिरवलेली होती। यावेळेलाही तेच चित्र आहे आणि खरं तर संघाचं हे बौद्धिक आहे त्याचं निमंत्रण महायुतीतल्या तिन्ही पक्षाच्या नेते आमदारांना दिलं गेलं होतं, पण शिवसेना पण ते सक्तीचं नव्हतं, पण भाजप आणि शिवसेनेचे आमदार मंत्री इथं उपस्थित आहेत। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील कार्यालयात महायुतीच्या आमदारांकरता बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी मंत्री गुलाबराव पाटीलही या बौद्धिकाला उपस्थित आहेत। मातोश्रीवर जाऊन जो आनंद होतो तोच आनंद संघ कार्यालयात येऊन होतो असं पाटील म्हणाले। तसंच आमच्या विजयात संघाचा मोठा वाटा आहे, त्यामुळे इथे आल्यानंतर ऊर्जाच मिळेल असंही ते म्हणाले। मला सांगा, तुम्ही स्मृती मंदिरात आलेला आहे, खरं तर तुम्ही बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेला आहे, संघ विचारांशी देखील तुमचं नातं राहिलेलं आहे। तुम्ही ज्यावेळी इथे येता त्यावेळी काय नेमक्या तुमच्या भावना असतात? बाळासाहेबांचं आणि संघाचं नातं आपल्याला माहिती आहे की हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेबांनी जो लढा लढला होता आणि बाळासाहेबांचे जे विचार तेच संघाचे विचार बऱ्यापैकी साम्य होतं। त्यामुळे इथे आल्यानंतर ज्याप्रमाणे मातोश्रीवर गेल्यानंतर बाळासाहेबांकडे आमचा आनंद असायचा त्याच पद्धतीचं वातावरण इथे सुद्धा आहे आणि निश्चितपणाने इथे आल्यानंतर आम्हाला एक ऊर्जा मिळत असते, कार्य करण्याची एक शक्ती मिळत असते। तुम्ही गेल्यावेळी देखील आला होतो, संघ पदाधिकाऱ्यांनी जे मार्गदर्शन केलं होतं ते नेमकं काय होतं आणि यावेळी तुम्हाला कुठल्या मार्गदर्शनाची अपेक्षा? निश्चितपणाने मार्गदर्शन हेच आहे की ज्या वेळेस माणूस सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असतो तर इथे हे जे लोक आहेत हे सगळे निस्वार्थी काम करणारे लोक असतात आणि यांच्यातर्फे ज्या सूचना मिळत असतात त्या देशहिताच्या असतात, राज्यहिताच्या असतात, विकासाच्या असतात, सार्वजनिक जीवनामध्ये काम करण्याच्या असतात आणि आम्हाला हेच नेहमी अपेक्षित असतं की आम्ही पुढच्या काळात काय करावं। एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुमच्या या सगळ्या विजयामध्ये संघ परिवाराचा वाटा मोठा आहे, तुम्ही आज त्याच संघस्थानात आलेला आहे, काय नेमकं तुमच्या भावना असतील या बाबतीत? यावेळेस संघाने जी मेहनत निवडणुकीच्या वेळेस घेतली मला तरी वाटतं ती अप्रतिम होती आणि त्यांच्यामुळे बऱ्यापैकी हे जे निकाल आहे हा त्याच्याबद्दल माहिती नाही। संघाने दिलेला बौद्धिक संघाकडून झालेला संघाचं बौद्धिक आहे, यामध्ये महायुतीच्या सगळ्या दर्शन संघ पदाधिकाऱ्यांनी त्यांनी बस देशाची सेवा केल्या पाहिजे, मानवाची सेवा केल्या पाहिजे हे त्यांनी शिकवलं। मला सांगा, तुम्ही आता हा जो संदेश दिला हा संदेश तुमच्या अजितदादांना आणि तुमच्या इतर आमदारांना सांगणार का? नाही, तेवढा काही मोठा नाही आहे, परंतु संदेश चांगला दिला। नक्कीच आपण पाहतोय की संघाने संदेश चांगला दिलेला आहे आणि त्या संदेश रेशीम बाग मध्ये जरा खाली घ्या रेशीम बाग येथे मी पहिल्यांदा आलेलो नाही, यापूर्वी देखील आलेलो आहे आणि खरं म्हणजे संघ आणि संघ परिवार यांच्याशी जे नातं आहे माझं ते लहानपणापासूनच आहे। मी पूर्वी संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली, नंतर मग शिवसेनेच्या शाखा आणि मग शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांची शिकवण हे सुरू झालं, कारण संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एकसारखे आहेत। खरं म्हणजे निरपेक्ष भावनेने कसं काम करावं हे संघ परिवाराकडून शिकावं। कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो आणि या देशभरामध्ये संघाच्या 5 लाख शाखा आहेत आणि 1925 रोजी संघाची स्थापना
परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजींनी केली. आता पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष होत आहेत आणि हे देखील विशेष आहे. एखादी संस्था सुरू होते परंतु 100 वर्ष या देशाची सेवा करणं, या देशाच्या उभारणीमध्ये, राष्ट्रसेवेमध्ये संघाचं जे योगदान आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून संघाची शिकवण जी आहे जोडणारी आहे, तोडणारी नाही. आणि म्हणून आम्ही देखील बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण याप्रमाणे प्रखर हिंदुत्वाचे विचार पुढे नेऊन हे सरकार स्थापन केलं. आणि 80% समाजकारण, 20% राजकारण गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं. हे सर्वसामान्यांसाठी सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं, आणि आमच्यासोबत देवेंद्रजी सुरुवातीला होते, नंतर अजितदादा, आणि हे जे काही सरकारमध्ये आम्ही काम केलं 2.5 वर्ष, हे सर्वसामान्यांसाठी केलं. कुठलाही स्वार्थभाव न ठेवता मला काय मिळेल, आम्हाला काय मिळेल, यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल, हे आम्ही 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि म्हणून त्याची पोचपावती म्हणून या निवडणुकीमध्ये प्रचंड यश, लँडस्लाईड विक्ट्री, लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट जनतेने दिलं. आणि देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले. मला आनंद आहे की ते देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले. याचाही आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, त्यांच्या सहकार्याला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक येणाऱ्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि पुढचं काम करण्यासाठी अधिक बळ मिळतं. आणि म्हणून इथं जो खऱ्या अर्थाने समाजसेवा करणार आहे निरपेक्ष भावनेने, त्याने जरूर एकदा तरी यावं आणि इथून प्रेरणा घेऊन जावी. आणि म्हणून मी दरवर्षी येतो. आज सगळे आमचे सहकारी या ठिकाणी आले आणि आजचा हा कार्यक्रम संपला. सगळ्यांनी काही यावं म्हटलं पण अजितदादा आणि त्यांचे आमदार आलेले नाहीत. शिंदे साहेब आज सगळ्यांनी यहाँ पर आज रेशीम बाग में परम पूज्य डॉक्टर हेडगेवार जी और परम पूज्य गोळवलकर गुरुजी, इनके स्मृति को वंदन हुआ है. ये बहुत ही पवित्र भूमि है. यहाँ पर आने के बाद हर एक को एक ऊर्जा और प्रेरणा मिलती है. निरपेक्ष भाव से कैसे सेवा की जाती है, ये संघ परिवार से सीखना है. मुझे संघ परिवार नया नहीं है. मेरी शुरुआत जो है बचपन से, ये संघ परिवार की शाखा से शुरुआत हुई है. इसका भी मुझे अभिमान है. और निश्चित रूप से संघ परिवार को अगले साल 100 साल हो रहे हैं. ये भी बहुत बड़ी बात है. कई संस्थाएं शुरू होती है लेकिन 100 साल लगातार इस देश की सेवा करना, राष्ट्र की सेवा करना, जहाँ जहाँ आपत्ति आती है, आपदा आती है, वहाँ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का कार्यकर्ता सबसे पहले दौड़कर जाता है और लोगों की मदद करता है, लोगों की जान बचाता है. और संघ परिवार जोड़ने वाला है, तोड़ने वाला नहीं. इसलिए हमारी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी और आनंद दिघे जी के मार्गदर्शन में उनके विचार और संघ परिवार के विचार भी एक समान है. और इसलिए मुझे यहाँ आने के बाद बहुत ही सुखद अनुभूति होती है. यहाँ का वाइब्रेशन अलग है. यहाँ आने के बाद प्रेरणा मिलती है, ऊर्जा मिलती है. इसलिए जिसको सामाजिक काम करना है निरपेक्ष भावना से, उसने जरूर यहाँ पर एक बार तो आना चाहिए और यहाँ से प्रेरणा लेके जाकर प्रेरित होकर जन सेवा करनी चाहिए. कल का जो हादसा हुआ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संघाचं बौद्धिक होतं, त्याला स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे आमदार मंत्री उपस्थित होते
तिथून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली की हे माझ्यासाठी काही नवं नाहीये, पहिल्यांदाच नाहीये, चांगले विचार